पांदन रस्त्याबाबत प्रशासन सक्रिय, तहसीलदार विजय चव्हाण यांनी केली प्रत्यक्ष पाहणी. गुंगळे हदगाव तालुका अंबड येथे पांदन रस्ता, शिवरस्ता तसेच इतर अंतर्गत रस्त्याबाबत आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. गावातील 4 प्रमुख पांदन रस्ते, शिवरस्ता व इतर अंतर्गत रस्त्याची पाहणी करून संबंधित ठिकाणी पंचनामे करण्यात आले. यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी वादी व प्रतिवादी अशा दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. शासनाच्या नियमानुसार पांदन रस्ते, शिवरस्ते व सार्वजनिक वापरातील रस्ते खुले ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोणताही वाद न वाढवता कायदेशीर मार्गाने परस्पर समन्वयातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले. पाहणी दरम्यान संबंधित सर्व रस्त्यावरील शेतकरी उपस्थित होते. प्रशासनाने प्रत्येक स्थळी येऊन परिस्थिती समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. पांदन व शिवरस्त्याबाबत शासनाचा ठाम निर्णय असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असेही तहसीलदार विजय चव्हाण यांनी यावेळी सांगितले. शेती दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पांदन रस्ते, शिवरस्ते व इतर सार्वजनिक मार्ग कायमस्वरूपी खुले राहावेत यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश या पाहणीतून देण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी कृष्णा येडके, तलाठी दीपक लव्हाळे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.